राम राम मंडळी, मी सिद्धार्थ शेळके तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर। मी अशी आशा करतो की तुम्ही सगळे ठीक असाल आणि आनंदात असाल। आणि आता पावसाळा सुरू झालाय त्याच्यामुळे फिरायचं प्लॅनिंग करत असाल तर आता जर तुमचं फिरायचं प्लॅनिंग असेल आणि ते तुमच्या फॅमिली बरं तर तुम्ही योग्य व्हिडिओवर आलाय। कारण की बघा आज मित्रांनो आपण आता अशा लोकेशनवर जाणार आहे तिथे तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर पण फिरायला जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला ऍडव्हेंचर पण भेटणार जरा। तर मित्रांनो वेळेचा विलंब नाही करत मी आता आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तर मग मित्रांनो जी आता लोकेशन आहे ना ती तुमच्यासाठी जरा मी गुपित ठेवतो आणि जेव्हा आपण लोकेशनवर जाणार आहे तेव्हा तुम्हाला कळेलच ती लोकेशन कुठली आहे। तर बघा आता आपल्या गाडीत पेट्रोल भरून झालंय तर बघा आता मी जास्त काही गुपित ठेवत नाही। तर मित्रांनो आता आपण ज्या लोकेशनवर जाणार आहे ना ती लोकेशन बघा आपल्या साताऱ्यातली आहे आणि साताऱ्यातली म्हणजे ती आपण जेव्हा कासला जातो ना तिथं जाता आता बघा आपल्याला ती लोकेशन दिसते ते म्हणजे एक वॉटरफॉल। तर थांबा जरा मी पहिला मास्क काढून घेतो म्हणजे जरा तुम्हाला माझा चेहरा पण दिसून येईल। तर बघा आता आपण सगळ्यात पहिल्यांदा घाटात आलूया कारण की बघा आपल्याला कासला जायचं म्हणलं की आपल्याला पहिल्यांदा घाटातनंच जायला लागतं। साताराकरांना काही सांगायची गरज नाही पण जी बाहेरची येणार आहेत ना त्यांना सांगायला लागतंय बघा। तर बघा आता आपण मंडळी एकयू गावात निघालूया। तर आता मगाशी तुम्हाला ते एकयू गावचा बॅनर दाखवायचा राहिला कारण की तेव्हा व्हिडिओ चालू नव्हता त्याच्यामुळे आता असू द्या मी तुम्हाला जाता आहे ना एकयू गावचा जो बॅनर आहे ना तो दाखवतो। म्हणजे बॅनर म्हणजे जे त्यांचं काय म्हणते ती कामं आहे ना ती तिथं वर लावल्या ती नंतर दाखवतो। तर आता बघा आपण या एकयू गावच्या रस्त्याला लागूया। बघा रस्ता कसला निसर्गरम्य आहे। तर बघा तिथं ते दिसतो की ना धबधबा आपल्याला तिथं जायचं बघा ते आपलं डेस्टिनेशन आहे। मित्रांनो जास्त सोयी झाल्या नाही की आपल्याला बघा लय मात चढतो पण ह्या गावात बघा जास्त सोयी नाही तर त्याच्यामुळे इकडची घरं बिरं बघा कशी बाहेर दिसते आणि इथली माणसं पण बघा एकदम चांगली असते ती स्वभावाला। म्हणून बघा मला डोंगराकडची गावं बघा जास्तच आवडते ती। तर आता हे बघा तुम्ही बघू शकता की आपण बघा धबधब्याच्या एकदम जवळ पोचूया। बघा जवळ आल्यानंतर बघा धबधब्याला पाणी ही सगळ्यात मेन गोष्ट आहे बघा कारण की आत्ताशी पावसाळा सुरू झालाय त्याच्यामुळे आम्हाला शंका होती की पाऊस म्हणजे धबधब्याला पाणी आहे का नाही तिची पण धबधब्याला बघा आता पाणी आहे गच्चं। तर आता बघा आपल्या गाड्या लावून घेतल्या त्या आणि पहिल्या लॉक पण करून घेतल्या त्या कारण की बघा असल्या ठिकाणी गाड्या लॉक केल्याशिवाय कुठं जायचं नसते बघा आणि त्याच्यात आपल्या गाण्याच्या गाडीला लॉकच नव्हतं त्याच्यामुळे जरा चेष्टेचा विषय झाला आमचा इथं। आता ती सगळं जाऊ द्या आता बघा आपल्या इथनं जरासं ट्रेकिंग करत जायला लागणार धबधब्यापाशी। तर आता हे असं लोकेशन आहे ना म्हणजे एकयू वॉटरफॉल जिथं तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर येऊ शकता। म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर फिरायचा जर प्लॅन करत असाल ना तर ही लोकेशन चांगली आहे। तर बघा ही ह्या कारणामुळं कारण की बघा ह्या लोकेशनला आहे ना आपल्याला जास्त ट्रेकिंग करत जायला लागत नाही। बाकीच्या धबधब्यांना बघा आपल्याला जास्त ट्रेकिंग करत जायला लागतं आणि त्याच्यानंतर मग आपण धबधब्यापाशी पोचतो पण ह्या बघा धबधब्यापाशी आपल्याला जास्त ट्रेकिंग करायला लागत नाही। तर बघा ट्रेकिंगचं नाव काढलं की बघा आपला सूर्यदादाला जास्त उत्साह येतो आणि बघा मग आता कसा पळत सुटला या। तर हे बघा आता आपण फायनली वॉटरफॉल पाशी आलोय बघा तुम्हाला पाणी जोरात पडल्याचा आवाज पण येत असेल बघा। भिजायचं रे तेजस आला की मागच आहे। धबधब्यापाशी पोचलो नाही की बघा आपला सूर्यदादा पोच द्यायला लागला। फोटोचं लय याड आहे बघा याला असू द्या त्याचा त्याला फोटो काढू द्या तोपर्यंत मी तुम्हाला आहे ना धबधबा दाखवतो। हा बघा धबधबा कसा वाटतोय तुम्हाला। आत्ता जरा मान्सूनची म्हणजे पावसाळ्याची स्टार्टिंग आहे ना त्याच्यामुळे पाणी जरा कमी आहे हळूहळू वाढेल बघा। तुमचं आता जर प्लॅनिंग जरा अजून जरा थोड्या दिवसानंतर असेल ना तर बघा नक्की अजून पाणी वाढेल। तरी पण बघा आता तुम्ही एवढ्या पाण्यात पण आहे ना तुमच्या फॅमिली बरोबर एन्जॉय करू शकता बघा।
पण बघा इकडे जरा फिरताना आहे ना सावधानता बाळगली पाहिजे, कारण की बघा इकडे जरा खाली मोठ्या मोठ्या दऱ्या येत्या आणि पाण्यामुळे बघा इकडे जास्त शेवाळ होतो आणि तुम्ही चुकून घसरू पण शकता त्याच्यामुळे जरा सावधानकी घेऊन फिरायला यायचं. तर चला आता जरा आम्ही आता रील काढाय बघतो. बघा आता ही सूर्यदादाची पहिली रील काढली आहे. गडे असला ऍक्शन देत होता ना शाहरुख खान पण लाजल त्याला. मग मी आपली पाण्याखाली जाऊन बघा अशी तपस्या करायला घेतली बघा. तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही पण जाऊ शकता, पण स्वतःच्या म्हणजे काय म्हणते ती स्वतःच्या जिम्मेदारी स्वतः घेऊन. बाकी बघा धबधबा फिरायसाठी बघा एक नंबर आहे. तर आता बघा आम्ही 1 तासभर चांगलाच एन्जॉय केलाय बघा आता इथे, आणि आता बाकीच्यांना पण एन्जॉय करायला पाहिजे. त्याच्यामुळे बघा आम्ही इथनं गेलं पाहिजे, म्हणजे कसं सारखं एका ठिकाणी बसलं की बाकीच्यांना कसं भेटणार ना. त्याच्यामुळे आता आम्ही इथं नाही ना दुसऱ्या लोकेशनला निघालोय बघा. तुम्हाला कसं वाटलंय की वॉटरफॉल ते आपल्याला कमेंट करून बघा नक्की सांगा. तर चला आता फॅमिली बरे फिरण्यासाठी आपण दुसरं कुठलं लोकेशन आहे त्या लोकेशनवर जाऊया. धबधब्यात भिजल्यामुळे बघा आता बूट सगळा भिजलाय, तरी पण आता काय पर्याय नाही, त्याच्यामुळे भिजल्यालाच बूट घालायला लागणार आहे. आता तुम्ही येता नाही ना एक्स्ट्राचे कपडे घेऊन या, म्हणजे भिजला ना तर तुम्हाला चेंज करा येतील. तर आत्ताच बघा आपल्या पुन्हा एक ब्लॉगर दादा गेला बघा, स्टिक वगैरे घेऊन चांगलाच गेलाय. तर तुम्ही पण आपल्याला असा सपोर्ट केला ना तर आपल्याला पण बघा असली एखादी स्टिक घ्यायला येईल. तर आता बघा आपण दुसऱ्या लोकेशनवर जाणार आहे. ती लोकेशन बघा आपल्या आता ठरली आहे. तर आता ती लोकेशन आहे आपली कास पठार. तुम्हाला माहितीच असेल की सातारा बघा फेमस आहे कास पठारासाठी, पण तिथं आता फुलं आलेत का नाही ती माहित नाही, पण बघा आता आपण जाऊन बघूया. तर हे बघा तुम्हाला जाता आता दाखवायचं राहिलं होतं, एक गावचं जे बोर्ड आहे ना तो दाखवायचा राहिला होता. तर बघा हे बोर्ड आहे, हिथनं खाली गेलं का नाही की आपल्याला बघा एक वॉटरफॉलला जायला भेटते. तर बघा आता आपण आहे ना कास पठारावर निघालूया. आता जरा मी गाडी चालवायला घेतो, त्याच्यामुळे तुम्ही आहे ना रस्त्याचा आनंद घ्या. तर आता बघा आपण फायनल आहे ना कास पठाराच्या तलावावर पोचलोया. तर आम्ही जाऊन बघितली फुलं आलीत का नाही, पण फुलं अजून काय आली नाहीत या. तर जरा अजून जून जुलै झाला का नाही की बघा फुलं यायला चालू होतील. तेव्हा पण तुम्ही आला ना तरी चालेल, आणि आता पावसाळ्यात जरी आला तरी चालेल. तर आता कास पठारावर काय बघण्यासाठी नव्हतं बघा, त्याच्यामुळे बघा तुम्ही येणार असाल तर जेव्हा फुलं येतील तेव्हाच या, नाहीतर मग आमच्या नुसतं तलाव बघूनच मागे जायला लागेल. तर चला तर मंडळी आता वेळ झाली तुमचा निरोप घ्यायची. तर बघा तुम्हाला आपला व्हिडिओ जर का आवडला असेल आणि थोडा जरी माहितीपूर्ण ठरला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपली रीच वाढेल.